सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत. सुरू करूया आजच्या सेशनला. 1 मिनिट 1-2 मिनिटं जे साऊंडचं इंटरप्शन झालं त्याच्यासाठी क्षमा असावी. आणि सुरू करूया आजच्या सेशनला. बघा, आपण आपल्या अवचेतन मनाचं रहस्य जाणतोय आणि याच्यात आपण आपल्या लाईफला कसं पॉझिटिव्हिटीकडे वळू शकू याच्याबद्दल आपण विचार करूया. तर आपण काल बघितलं होतं अफर्मेशन, आणि काल तुम्हाला मी होमवर्क दिलेला होता की आपल्या जीवनात तुम्हाला काय पाहिजे आहे तसं अफर्मेशन द्यायचं आहे. आणि दुसरा आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन या दोन गोष्टी आपण कशा पद्धतीने असतात ते आपण समजून घेऊ. तर काल आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो की व्हिज्युअलायझेशन करत असताना वाक्य आपण काल रीड केलं होतं, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना. आणि आपल्या माइंडनी कळत नकळत हा पांढरा हत्ती डोक्यामध्ये फिक्स केला होता. हत्ती, पांढरा हत्ती आपल्याला. तर आपल्या माइंडचं सायंटिफिक रिझन काय आहे की तुम्ही जसं व्हिज्युअलाइज करता, याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की जेव्हा एखादं लहान मूल चालायला शिकतं, त्याच्या मागे धावणारी आई किंवा आजी काय म्हणते? "अरे हळू, अरे हळू, थांब, पडशील, थांब, पडशील." असं म्हटलं आणि ते मूल धप्पकन पडलं. किती आईने आजीने अनुभव घेतलेला, की "बाळा थांब, पडशील." कुठल्या तरी आईने म्हटलं का, "धाव, मी तुझ्या सोबत आहे." आजपर्यंत कुठल्या आईने आपल्या मुलांना सांगितलं का, की "तू सायकल फास्ट चालव, काही हरकत नाहीये. तू धाव, मी तुझ्या सोबत आहे." असं म्हटलं का? प्रत्येक आईने काय म्हटलं? "अरे थांब, पडशील." अशा पद्धतीचे आईचे वाक्य असतात आणि कळत नकळत आपले अफर्मेशन. कारण जेव्हा तुम्ही पडशील, पडशील 3दा म्हणता, तर तुम्ही त्या पडण्याचं व्हिज्युअलायझेशन देखील कळत नकळत करत असता. ठीक आहे? तो मुलगा पडण्याचं, मुलगी पडण्याचं व्हिज्युअलायझेशन करता. आणि अफर्मेशन कसे काम करतात इथे, व्हिज्युअलायझेशन सोबत अफर्मेशन कसं काम करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माता जिजाऊ शिवराय जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना काय बोलायच्या? टायपिंग चॅट बॉक्स काय म्हणायच्या? पटापट. काय म्हणायच्या? कोणीच टाईप नाही केलं अजूनपर्यंत. राजे. स्वराज्य पाहिजे नाही, राजे. त्यांना हाक मारताना काय म्हणायचे? राजे हे शब्द वापरायचे, बाळराजे. आता विचार करा की लहानपणापासनं त्यांच्या आईनी राजे हे शब्द त्यांना दिलं आणि मोठे होऊन आपल्या महाराष्ट्राला तेच छत्रपती शिवराय आपल्याला प्राप्त झाले. ठीक आहे? छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली, ते या महाराष्ट्राचे राजे बनले. आणि आपण आपल्या मुलांच्या नावं तर इतके शोधून शोधून ठेवतो, पण चिंटू, पंटू, मोंटू असे नावं त्यांना शॉर्टकट देऊन देऊन ज्या नावांचा अर्थ आपण दिलेला असतो त्याच्यातली एनर्जी डाऊन करून टाकतो. म्हणून आजपासनं तुम्ही लाडानी पिल्लू, पिल्लू कोणाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे? पिल्लू म्हणजे कोण? पिल्लू कुठल्या प्राण्याच्या याला म्हणतो आपण? तर म्हणून जरी तुम्हाला वाटतं की आपण त्या लाडाने बोलतोय, पण ऍक्च्युअल त्यांना त्या औरामध्ये त्यांचं आपण तशी एनर्जी टाकतो आहे. मग आपल्या मुलाला जर आपल्याला मोठं घडवायचं आहे, तर त्या आधी म्हणजे त्याच्या औरामध्ये जे आपण शब्दांची एनर्जी देतो ती पॉझिटिव्ह आणि सकारात्मक टाकायची. 100 वेळा आई म्हणते तू अभ्यास करत नाही, एकदा विश्वासाने म्हणा, येस यू कॅन डू इट. तू करू शकतो आणि मी तुझ्या सोबत आहे. अफर्मेशन कॅन चेंज युअर लाईफ. आपण जास्तीत जास्त पाहिजे एक असतो, बोलत दुसरंच असतो. पाहिजे काय आपल्याला? मुलांनी अभ्यास केला पाहिजे. मग प्रत्येक आईने म्हटलं की बाळा तू 100% करू शकतो आणि मी तुझ्या सोबत आहे. आजपासून हे वाक्य बोलून बघा आणि काय चेंज होतो तुमच्या या एका अफर्मेशनमुळे. आणि म्हणून पिल्लू, सोनू, मोनू असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या नावाची एनर्जी ही पॉझिटिव्ह कशी राहील, नाव जसं तुम्ही शोधून शोधून दिलं तशाच पॉझिटिव्ह ऊर्जा पण त्यांच्या एनर्जीमध्ये आपल्याला क्रिएट करायच्या आहेत. तर इथे आपण जसं व्हिज्युअलाइज करू मुलांना नेहमी शक्ती संपन्न, सक्सेसफुल,
स्टेजवर गिफ्ट घेताना आपल्याला असं बघायचंय ज्याच्या एनर्जीमुळे आपल्याला खूप चांगला फायदा होईल. आता मी ते तुम्हाला एक व्हिज्युअलायझेशन एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहे. रेडी आहात? व्हिडिओ ऑन आहे सगळ्यांचा? ज्यांचा व्हिडिओ ऑन त्यांना व्हिज्युअलायझेशन वगैरे खूप चांगला बेनिफिट होणार आहे. सो सगळ्यांनी डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. पाठीचा कणा ताठ यासाठी ठेवायचा आहे की आपले जे 7ही चक्र आहेत ते आपल्या स्पाईन मध्ये असतात आणि ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी मी इथे 8-8 तास बसलेली असते या चेअरवर, पण माझा पाठी कधीच मी अशी रेस्ट घेऊन बसलेली नसते. प्रत्येक बॅच मध्ये, ही आता सेकंड बॅच आहे, अजून याच्या पुढे 3 बॅचेस आहेत कंटिन्यू. ओके, तर लक्षात ठेवा पाठीचा कणा आपल्याला ताठ ठेवायचा आहे. डोळे हलके बंद. 2 मिनिटासाठी जर तुम्ही तुमचा चष्मा काढू शकलात तर उत्तम, हेडफोन काढला नाही तरी चालेल. ओके, डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी निघून जात आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे. आता बघा तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. सुंदर गुलाबाचं फूल, अगदी आवडीच्या रंगाचं, आवडीच्या आकाराचं. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. त्या फुलाकडे बघून खूप प्रसन्न वाटतंय, कारण ते फूल आहे जे आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी प्रेमाने हातात ठेवलेलं होतं. एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे, तुमच्या आवडीच्या रंगाचं, आवडीच्या आकाराचं. आता त्या फुलाला हळूवार नाकाजवळ न्यायचंय, चेहऱ्याजवळ आणायचंय आणि त्या फुलाचा सुगंध अनुभवा. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. खूप प्रसन्नता देत आहे. खूप प्रसन्नता देत आहे. सुंदर स्माइल आणत आहे चेहऱ्यावर. एक दिव्य स्माइल, एक दिव्य स्माइल. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे चेहऱ्यावर. स्माइल, एक सुंदर स्माइल, एक सुंदर स्माइल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड. आणि या स्माइल सोबत, या स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे, जस्ट स्लोली ओपन युअर आईज. कुणाकुणाला फूल दिसलं, रंग दिसला आणि त्याचा सुगंध जाणवला, टाईप इन चॅट बॉक्स. कुणाकुणाला फूल, रंग, सुगंध जाणवलाय? मग नाही उचलाय. ग्रेट, व्हेरी गुड. येस, लाल गुलाब, लाल गडद रंग, सुगंध जाणवला, फूल दिसलं, रेड रोज, पिवळे फूल दिसले, फूल दिसले, गुलाबी, गावठी रंग, गावठी गुलाब, पिंक कलर, रेड रोज, रेड कलर. ओके, व्हेरी गुड, ग्रेट. आता बघा,
नेमकं आपण हे प्रॅक्टिकल कशासाठी केलं याचा अर्थ काय? इथे गुलाबही नव्हता, गुलाबाचा सुगंधही नव्हता आणि रंगही नव्हता, पण तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर, तुम्ही त्या गुलाबाला अनुभवलं, त्याचा रंग पण बघितला, त्याचा सुगंध पण अनुभवला. मग विचार करा की व्हिज्युअलायझेशन सतत जर नकारात्मक होत असेल एखाद्याचं, मग कळत नकळत मनी वसे तसे स्वप्ने दिसे ही एक म्हण आहे. मनामध्ये जर आपण असं नकारात्मक सतत सतत बघत राहू, मग जीवनामध्ये सुद्धा कळत नकळत निगेटिव्हिटीच मिळणार आहे ना. आणि म्हणून आजपासनं जर नकारात्मक व्हिज्युअलायझेशन झाले, तिथे एक मंत्र बोलायचा आपल्याला, तो म्हणजे कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जर नकारात्मक व्हिज्युअलायझेशन होत असतील, नकारात्मक विचार मनामध्ये येत असतील, कुठला मंत्र आहे? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि जर नकारात्मक, आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे आणि म्हणून नाभीच्या पुढे कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. बस ही निगेटिव्हिटी आपल्याला तिथून डिस्कनेक्ट करायची. विचारांची निगेटिव्हिटी इथे कट केल्याने सुद्धा जात असते. तर या पद्धतीने आपल्याला सगळ्यात पहिले ही निगेटिव्हिटी कट करायची आहे. त्याच्यानंतर प्रयत्न करायचा आहे की नकारात्मक व्हिज्युअलायझेशन होऊच द्यायचे नाही. झालं तर तुम्हाला मंत्र दिलाय त्याच्याने तो कमी होणार. आणि तिसरं आहे ते म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की आता जर तुम्हाला डोळे बंद केले तर एक विचार इकडे जातो, दुसरा विचार इकडे जातो आणि डोळे बंद केल्याबरोबर अख्ख्या ब्रह्मांडाचे विचार आपल्या डोक्यातून बसतात. होत आहे? विचार येतात की नाही? डोळे बंद केल्यावर जास्ती विचार येतात. तुम्ही मेडिटेशन, चला आजपासून मी सांगितलं की तुम्हाला 25 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे. त्या 25 मिनिटापैकी किती मिनिटं तुमचं ध्यान लागणार आहे डोळे बंद केल्यावर? निश्चितच नाही. पण इथे चला पल्लवी सुतार मॅडम सांगा बरं, ध्यानाचा अर्थ काय आहे? अनम्यूट करा. हॅलो मॅम. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवणे. ओके. दीपाली कावडे मॅडम, काय आहे मेडिटेशन? शून्य विचार स्थितीत जाणे म्हणजे मेडिटेशन करणे. ओके. पुन्हा पौर्णिमा मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा बोला. मेडिटेशन म्हणजे आपण आपल्या विचारांना झिरो करणे. ओके. गावणे मॅडम, अनम्यूट करा, काय आहे मेडिटेशन? आपल्या विचारांना शून्य करणे. विचारांना शून्य करणे. गौरी मॅडम इकडे मेसेज टाकलाय, कनेक्टिंग माइंड विथ सोल. ओके. आता जर खरोखर मेडिटेशनची ही व्याख्या आहे, किती वर्ष लागतील हो आपल्याला त्या विचार शून्य अवस्थेत? भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. ऋषी मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ते सिद्धीपर्यंत पोहोचले. आपण संसार सांभाळायचा की ध्यान सांभाळायचं? पॉसिबल आहे का? मग आपल्या जीवनाचं मुख्य उद्देश काय आहे? की मला माझ्या जीवनामध्ये कशासाठी जगतोय आपण? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, या 5 गोष्टी जर आपल्याला आणि आपल्या परिवाराला मिळाल्या तर ओके आहे की नाही? याच्या पलीकडचे आपल्या काही स्वप्न आहेत का सर्वसामान्य व्यक्तीला यशस्वी जगण्यासाठी? कारण बघा, खूप सारा पैसा असूनही त्यांच्याजवळ आरोग्य नाही. आज माझ्याकडे श्रीमंतातले श्रीमंत व्यक्ती काउन्सिलिंगसाठी जेव्हा येतात ना, की ज्यांच्याकडे 2-2 फॅक्टरीज आहे आणि खूप सारं म्हणजे पैशाची कुठेच काही कमी नाही आहे. अशा व्यक्ती जेव्हा काउन्सिलिंगला येतात ना, उनके मुख से एक ही बात निकलती, मॅडम खरंच ना पैशाने सुख विकत नाही घेता येत. हे त्यांचे वाक्य आहे. म्हणून सुख कशात? आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हे माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी, या गोष्टीसाठी आपण इथे 10 दिवस आहोत. आलं लक्षात? पण इथे काही मॅजिकची कांडी नाहीये की ज्या मी अशी फिरवली आणि चलो सबका लाईफ ऑल वेल हो जाएगा, नाही. इथे मी ज्या तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्या तुम्हाला फॉलो करावं लागेल. आता आवाज येत नाहीये का? आवाजाचा काही प्रॉब्लेम होतोय का? येतोय आवाज? प्लीज थंबनी सांगा ज्यांची व्हिडिओ ऑन आहे. चलो ओके, थँक्यू. आता मेडिटेशन म्हणजे काय?
बघा, सगळ्यांनी परत एकदा श्वास घ्या. कालची ऍक्टिव्हिटी करू आपण. श्वास सोडायचा आहे. परत एक श्वास घ्या. श्वास सोडायचा आहे. चला, गेलेले 2 श्वास वापस आणा. है क्या पॉसिबल? कालही नव्हतं, आजही नव्हतं, आणि उद्याही राहणार नाही. मग आपण या वर्तमानात जे काम करून राहिलो, मेडिटेशनचा शब्दशः अर्थ काय आहे? ध्यान. मराठीत जर आपण ट्रान्सलेट केलं तर मेडिटेशनचा शब्दशः अर्थ आहे ध्यान. आणि ध्यान म्हणजे वर्तमानात जे तुम्ही काम करून राहिले आहे, आता हा क्लास करून राहिले आहे, आणि 4 वाजता काय करायचं हा विचार करत आहे, किंवा सकाळपासून कोणतं काम राहून गेलं हा विचार करत आहे, तर तुम्ही फक्त शरीराने आणि काही पर्सेंट माइंडनी इथे उपस्थित आहे. मग आपल्याला करायचं काय आहे? मेडिटेशन म्हणजे जे काम तुम्ही करताय ते काम 100% त्यावेळेस त्याच्यातच फोकस करून करायचं आहे. हा मेडिटेशनचा सगळ्यात सोपा अर्थ आहे. जर मुलं अभ्यास करायला बसले आणि त्यांनी 100% अभ्यासात लक्ष घातलं, ते हुशार होतील. बरोबर आहे? आता आपण जेव्हा कुटुंबासोबत असतो, लक्षात घ्या, की आज समाजामध्ये खूप बिकट परिस्थिती आलेली आहे. आज संयुक्त कुटुंब अवस्था तर केव्हाची ढासळली आहे. मधल्या काळात कमीत कमी घरात 6 लोक दिसायचे. आता ते 6 वरून 4, 4 वरून 3 वर आलेले. किती? 3 वर आलेले. मी एक काउन्सिलिंगची केस हे झालेली, की एक 13 वर्षाची मुलगी आणि आई बाबा दोघेही नोकरीवर. लहान होती तेव्हा तिच्यासाठी केअरटेकर ठेवलेली होती. कारण आजी गावाला राहते, आजी शहरात येऊ शकत नव्हती. आणि लॉकडाऊन नंतर आता मुलगी मोठी झाली आहे, 13 वर्षाची, एकटी राहू शकते घरी, म्हणून केअरटेकर बंद केली. आई बाबा दिवसभर बाहेर, मुलगी शाळा ट्युशन नंतर जो काही तिच्याकडे 3-4 तास एकटी असायची, त्या एकटेपणामध्ये त्यांच्याच कॉलनीतला म्हणा, फ्लॅट स्कीम मधला एक मुलगा त्यांच्या घरी, एक 18-19 वर्षाचा यायला लागला. 20 वर्षाचा मुलगा होता तो. कळत नकळत ज्या नाही घडायला पाहिजे त्या गोष्टी घडल्या. ती मुलगी, मी पॅरेंट काउन्सिलिंग मध्ये आम्हाला तर विचार करा, की जे काही पुढचा प्रकार घडला त्याच्यात जबाबदार कोण? त्या मुलीला खूप मारहाण केल्या गेली पालकांकडनं, पण तिचा एकटेपणा, म्हणून आपल्याकडे जे कुटुंब व्यवस्था सांभाळायची आहे आपल्याला, ती आजच्या काळाची, तुम्ही कितीही पैसे कमवा, पण जर कुटुंबाला तुम्ही पकडून नाही ठेवू शकत, कुटुंबामध्ये जर 4 लोक आनंदी नाही राहू शकत ना त्या घराला, तुम्ही आज विचार करा, घराचे रूम वाढलेत, घरातले लोक कमी झालेले आहेत. शहरांमध्ये तर अशी परिस्थिती झाली, म्हणजे आमच्यासारख्या शहरांमध्ये जेव्हाही आम्ही मोठ्या कॉलनीज मध्ये जातो नवीन कॉलनी सोडून, तर तिथली जी आधीची पिढी संपलेली आहे, म्हणजे ती नाहीये आता. आणि त्यांचे जे मुलं, त्यांनी जो एवढा पैसा कमवून मुलं शिकवले, एक तर ते पुणे, मुंबई, बँगलोर सारख्या शहरामध्ये गेलेले आहेत किंवा देशाच्या बाहेर गेलेले आहेत, आणि त्या घरांच्या समोर एवढं जंगल वाढलं, म्हणजे त्यावेळेसचे ते वैभव असलेले बंगले आहेत, पण आज तिथे गवत वाढलेल्या गेटवर, कंपाऊंडवर, सगळीकडे. ही परिस्थिती काय सांगते आपल्याला, की जेवढं तुम्ही जीवन जगताय ना, एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आपण आयुष्य मागे टाकतोय. मग खरोखर आपण हे जीवन खऱ्या अर्थाने जगतोय का? आणि हे जीवन खऱ्या अर्थाने जगायचं असेल ना, तर वर्तमानातल्या या प्रेझेंटच्या श्वासांना महत्व द्यायला शिका. प्रेझेंट मध्ये वर्तमानातल्या आपल्या नात्यांना महत्व द्यायला शिका. गेल्यावर वस्तूची आणि व्यक्तीची किंमत करून काहीच फायदा नसतो. जेव्हा हे नाते आपल्या जीवनात आहे ना, तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. एक लक्षात घ्या, सगळ्या व्यक्तीमध्ये काही 100% चांगलेपणा राहणार नाही. काही गुणदोष आपल्यातही आहे, तसेच गुणदोष समोरच्या मध्ये पण आहे. पण अडचण ही आहे, की आपण स्वतःला ऍक्सेप्ट करतो, ह्या चुका असल्या तरी ठीक आहे, पण दुसऱ्यांच्या चुका आपण ऍक्सेप्ट करत नाही. आपल्याच रक्ताचे नाते, आपलेच कुटुंबाचे, आपल्याच जीवाभावाच्या नात्यांना आपण ऍक्सेप्ट करत नाही. त्यांच्या, लक्षात घ्या, जर त्या व्यक्तीच्या चुका महत्वाच्या असतील ना, व्यक्तीला विसरायला शिका. आणि व्यक्ती महत्वाचं असेल ना, तर चुकांना विसरायला शिका. महत्वाचं काय? आयुष्य आपलं आहे. आणि जर आपण त्या आयुष्यामध्ये ना या नात्यांना जपायला नाही शिकलो, अरे 3 आणि 4 लोक आपल्या घरात राहतात आणि तरी देखील त्या घरामध्ये जर वाद, तणाव आणि
जर कटकटीचं वातावरण राहिलं असेल ना, तर ते कुटुंब नाहीये, तो संसार नाहीये. इथे आणि सुख फक्त एकच आहे, तिथे आपण या वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी देऊ तसं आपलं जीवन राहणार आहे. आणि वर्तमानाच्या क्षणांमध्ये जर मला जगायचं आहे, तर जर मी आनंदी असली, बघा समोरच्याचं चुकलं, प्रॉब्लेम एकच आहे ना, की समोरच्याची ऍक्शन झाली आणि ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते. मला सांगितलं काल, मला जर कोणी मूर्ख म्हटलं त्याच्याने मी मूर्ख होत नाही, पण समोरच्याने मला मूर्ख म्हटलं ते मी स्वीकारलं, असा कसा मला मूर्ख म्हणतो आणि त्याच्यावर जे मी रिॲक्शन देईन, प्रॉब्लेम खरा तिथून सुरू होणार की नाही. मग आजपासून स्वतःला हे सांगा, की समोरच्याची ऍक्शन प्रॉब्लेम नाहीये, समोरचा व्यक्ती चुकतोय मान्य आहे, समोरचा व्यक्ती वाईट आहे मान्य आहे, पण तो त्याचा असर आपण आपल्यावर ज्या पद्धतीने घेऊ त्याच पद्धतीने आपलं जीवन राहणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे मेडिटेशनचा खरा अर्थ या वर्तमानातल्या श्वासांना, या प्रेझेंटच्या क्षणांना परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या एनर्जीने भरायचंय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आत्ताच्या या श्वासांवर. कारण वर्तमानामध्ये जी एनर्जी तुम्ही स्वतःला द्याल त्याच एनर्जीनी तुमचा भूतकाळ चांगला ठरेल आणि त्याच एनर्जी वर्तमानात काम केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची निर्मिती होईल. आणि म्हणून जे काही घडतंय ना ते या वर्तमानात आहे. तर आजपासनं स्वतःला संकल्प करा की मी वर्तमानातल्या या क्षणांमध्ये जगायला शिकणार आहे. आणि आपल्या ध्यानाचा भलेही आपण तासनतास ध्यान नाही करू शकणार किंवा करणारही नाही, पण सगळ्यात महत्वाचं आहे वर्तमानातल्या या क्षणांना न्याय देणं. कारण कोण तयार आहे आता इथून 21 दिवस, कारण जो विचार तुम्ही आज जो निवडला की नाही, जे अफर्मेशन मी तुम्हाला लिहून देणार आहे, काळजी नका करू. तर हे जे इथे तुम्हाला न्यूरोपाथ दिसतात आहे ना ब्रेन मध्ये, याला म्हणतात न्यूरोपाथवे. इथे जर तुम्ही एक विचाराच पेरला, जसा मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, असं जेव्हा तुम्ही रोज स्वतःला सांगाल, तर त्या रोज स्वतःला सांगितल्यामुळे त्या तशीच एनर्जी इथे तयार होईल. एक पेरणी केल्यावर ते झाड उगवायला महिने लागतात की नाही, 4 महिन्यात एक शेतकरी पीक काढतो. तर त्याच पद्धतीने शेतकऱ्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. जर आता तुम्ही जर आसपासला टाकला की मैं स्वस्थ हूं वाला एक अफर्मेशन स्वतःला द्यायला सुरुवात केली, तर मैं स्वस्थ हूं म्हणून जे अफर्मेशन द्याल, तर ते फुलफिल व्हायला किती दिवस लागेल? 90 डेज. पण 21 दिवस आपल्याला कंटिन्यू करायची आहे ती गोष्ट, जी आता आपण अफर्मेशन किंवा ज्या गोष्टी करू. 21 दिवस का बरं? कारण सायंटिफिक नुसार, सायन्स नुसार की 21 दिवसात ती तुमच्या नवीन हॅबिटमध्ये क्रिएट होते. आणि 90 डेज केली की ती तुमच्या माइंडमध्ये पूर्ण फिक्स बसते. सो कोण कोण तयार आहे 21 दिवसात आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटीने फुलफिल करण्यासाठी? रेडी? चलो एक बार टाइप इन चॅट बॉक्स, यस आय एम रेडी. यस आई एम रेडी. चलो फटाफट चॅट बॉक्स मध्ये बरसात होने दो यस वाली. यस आई एम रेडी. ग्रेट 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 ग्रेट. बघा 290 लोक या क्लासमध्ये आता. 200 लोकांचं तेवढं 290 मेसेज आले पाहिजे. ग्रेट. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला मग आता मी एक टास्क देते. सगळ्यांनी आता आपल्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या. लिहा पटापट आत्ता या क्षणी. तुम्ही जीवन जगत असताना तुमच्यावर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहे, पटापट लिहून काढा. एक 2-3 मिनिटाचा वेळ देते मी. कुठल्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या सगळ्या लिहून काढायच्या. राईट डाऊन फास्ट. आपल्या आपल्या जबाबदाऱ्या काय आहे प्रत्येकाने लिहायच्या आहे. बघते मी कोण कोण लिहून राहिलं. स्नेहा मॅडम डोक्यावर हात ठेवून नाही बसायचं कधी. विचार नाही करायचा, लिहायचं आहे. ऋतुजा मॅडम तुमच्या जबाबदाऱ्या काय लिहायच्या आहेत. प्रत्येकाने ही जर तुम्हाला बेनिफिट पाहिजे ना क्लासचा, तिथल्या ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा. राईट डाऊन काय काय जबाबदाऱ्या आहे तुमच्यावर. मी 4-5 लोकांच्या घेणार आहे, मग त्याच्यातनं तुम्हाला इथे नाही, मेसेज मध्ये नाही लिहायचं. चाइल्ड एज्युकेशन वगैरे तुमच्या कागदावर लिहायचं. सारिका मॅडम झोप लागली का?
जबाबदाऱ्या लिहायला सांगितल्या तुम्ही क्लासच्या वेळेस झोपू नका. चला बाकीच्यांनी व्हिडिओ बंद करून टाकले. चला लिहा लिहा लवकर लिहा जबाबदाऱ्या. रेकीच्या सेकंड लेवल मध्ये आम्ही मग जबाबदाऱ्याने लिहायला लावतो सगळ्या समस्या लिहून, कारण त्या समस्यांना कंप्लेंट वरून कंप्लीट वर आणायची केस असते. ठीक आहे, ओके. झाल्यात कुणाच्या लिहून? त्यांनी हँड रेस करा. ज्यांच्या लिहून झाल्या. हा रुपाली मॅडम अनम्यूट करा. गुड मॉर्निंग मैम। वाचा 5 ज्या काही लिहिल्या 4-5. पहले तो हमारी जिम्मेदारी है कि हम खुद का ख्याल रखें, खुद का हेल्थ का ख्याल रखें और खुद आनंदी रहे, ये हमारी पहली जिम्मेदारी है। सेकंड, घर बच्चों का हम ख्याल रखें ताकि उनके स्वास्थ्य में हम अच्छा परिवर्तन ला सके। समाज के हम नागरिक है तो हमारे प्रति कुछ समाज के लिए हम कुछ ना कुछ दे सके अपना, ये भी हमारी जिम्मेदारी है। ओके ओके और- चलो थँक्यू रुपाली मॅडम. बस ओके थँक्यू. नेक्स्ट शर्वणी मॅडम लिहिलं का? शर्वणी कदम अनम्यूट करा. अरुण कुंभार सर इकडे हँडरेस करा. ते जे आहेत ना मेसेज मध्ये मला तुम्ही दिसणार नाही अनम्यूट करून घ्यायला. हा शर्वणी मॅडम बोला. सेल्फ केअर, फॅमिली केअर ओके सेल्फ केअर. चला या बॅच मधले खूप लोक हुशार आहेत सगळे. चला दीपाली मॅडम अनम्यूट करा बरं. कोणी रिपीट तर नाही? रिपीट करणार आहेत का? मी आहे रिपीट. हा मग नाही, मग तुमचं नाही घेणार. नाही, पण मी पहिले 2 दिवस केले नव्हते ना, म्हणून मी पहिले 2 दिवसाचे सेशन अटेंड करते आहे. ओके ओके मी नाही तिसऱ्या दिवसापासून चालू केलं. ठीक आहे बोला बोला याचा आन्सर द्या आता मग. हा वाचा ना पहिल्या 4-5 जबाबदाऱ्या. अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हा, सगळ्यात महत्वाचं तर आहे हेल्थ आपली आणि आपल्या फॅमिलीची. दुसरं आहे ते म्हणजे आपली मेडिटेशन, कारण ते जर असलं तर आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित करू शकतो मेडिटेशनने. ओके ओके ठीक ठीक हा. रुपाली मॅडम ओके ठीक आहे. हा नेक्स्ट अरुण सर बोला. व्यवसायात वाढ करणे, व्यवसायात दुसरा म्हणजे वाढ. ओके हा कुटुंबाची जबाबदारी, हा आरोग्यावर दृष्टिकोन, सामाजिक जबाबदारी आणि मुलांचं भविष्य. ओके. आता मला जी व्यक्ती पाहिजे होती ना ती आता भेटली मला. ज्या व्यक्तीच्या मी शोधात होती की ज्यांनी अफर्मेशन लिहिले. अरुण सरांसारखे अफर्मेशन लिहिणारे किती लोक आहेत? सीमा मॅडम तुमच्या लिस्ट मध्ये पण आहे का जबाबदाऱ्या? वाचा. 1 मिनिट अरुण सर माईक बंद सांगते करा. मॅडम मी काय काय लिहिलंय ते. हा मी सांगा. ऑनेस्टली सांगते मी काय काय लिहिलं आहे. माझ्या मुलींची, माझ्या कुटुंबाची, माझ्या तब्येतीची, माझ्या घराची, योग वर्गाची, माझ्या साधकांची, माझ्या सासूबाईची, आईची आणि नवऱ्याची. एवढ्या जबाबदारी आहे जबाबदारी माझ्या. आहे. ठीक आहे ओके. आता बघा सीमा मॅडम आणि अरुण सर असे 2 व्यक्ती जे ऍक्च्युअली आपल्या म्हणजे जेव्हा मी ऑफलाईन सेशन घ्यायला पण जाते तर मी हे ऍक्टिव्हिटी प्रत्येक ठिकाणी करायला लावते. आणि का करायला लावते याचं उदाहरण मुख्य कारण सांगते की अख्खी लिस्ट संपून जाते हो लोकांची. पण जर तुम्ही ही जर प्रॉपर स्लाइड बघितली असेल तर इथे वाक्य होतं आप कहां पर है. वाक्य काय होतं? आप कहां पर है. आणि खरं सांगा त्या लिस्ट मध्ये आपणच जीवन जगतोय आणि आपणच कुठे नसतो. काय अरुण सर? बरोबर. लक्षात घ्या. आणि मी काल मला वाटलं कालच्या सेशन नंतर थोडं तरी आज असेल. लक्षात घ्या जेव्हापर्यंत माझ्या या देहामध्ये प्राण आहे, प्रत्येकाने हा विचार करायचा आहे, जेव्हापर्यंत माझ्या या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हे सगळे नातेवाईक माझे आहेत. ज्या क्षणी माझ्या देहात हा प्राण गेला ना 4 तासात माझ्याच घरचे मला पोहोचवून मोकळं होणार आहे. आणि फक्त एका फोटोतल्या हार अडकवलेला फोटो एवढं माझं अस्तित्व होणार. मग जीवन कुठे आहे? जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे. लक्षात घ्या जीवन कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे.
आणि म्हणून आपल्याला जीवन प्रत्येक क्षण कसं जगायचं आहे वर्तमानातल्या क्षणांमध्ये. कुणाला तरी माहिती आहे का या पृथ्वीवरनं म्हणजे आपलं हे जे ब्रह्मांड पृथ्वी जी आहे जिथे लोकवस्ती आहे दररोज 10 लाख प्लस लोक किती 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. इट इज द फॅक्ट. आणि दररोज सकाळी जर आपण उठतो लोक म्हणतात ना माझ्या जीवनात खूप टेन्शन आहे असे म्हणणारे किती लोक आहेत तिथे. मी 2 मिनिटात टेन्शन घालवून देते. माझ्याकडे एक जादूची कांडी आहे. माझ्यासारखं दुःख कोणाच्याच आयुष्यात नाही आहे असा थॉट घेऊन इथे जे बसले असतील ना त्या सगळ्यांसाठी माझे पुढचे वाक्य. आता दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. जर मी सकाळी उठली तर त्या क्रिएटरनी मला जर जीवन दिलेलं आहे तर त्याच्यासाठी सेलिब्रेशन नाही तर दुसरे पाहुणे जमा झाले असते घरात. पण आज मी उठलेली आहे म्हणून हा दिवस मला दिलेला आहे त्या क्रिएटरनी जगण्यासाठी तर पहिलं कारण सेलिब्रेशनचं आहे की नाही प्रत्येकाजवळ. जर आपण आपले डोळे उघडले तर त्या क्रिएटरनी आजचा दिवस आपल्याला आनंदाने जगण्यासाठी दिलेला आहे. आणि मग आपल्या आजूबाजूला बघून घ्यायचं घरचे 3-4च लोक असतात ना तेही सगळे आपल्यासोबत उठले आहे. तर सेकंड रिझन ऑफ सेलिब्रेशन मग मला सांगा जीवन जगण्यासाठी त्या दिवसापुरता त्या दिवसाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी एवढं एक कारण पुरेसं नाही आहे का हो सेलिब्रेशनसाठी सांगा मला. त्या दिवसाला आनंदाने जगण्यासाठी एवढं एक कारण पुरेसं आहे की नाही आहे. मग जर जीवन एवढं छोटं आहे रोज 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरनं जाऊन राहिले आहे आणि आपल्याला रोज जर नवी संधी मिळत आहे तर कुठे तो तणाव कुठे तो चिंता कुठे तो टेन्शन आहे का आपल्याकडे ते घ्यायची वेळ. पण तरी देखील आपण आलेल्या दिवसाला जो संपणार आहे प्रत्येक श्वासामागे श्वास संपतो आहे प्रत्येक क्षणामागे क्षण जीवनाचा संपणार आहे. मग याला तो या 24 तासापैकी पण 8 तास तर आपले झोपण्यात जाणार आहे. उरले किती 16 तास. 16 तास आपण स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाहीये का. 16 आवर्स आपण आपल्या भावनांवर आपल्या रागावर आपल्या द्वेषावर आपल्याला तिरस्कारावर कंट्रोल ठेवू शकतो की नाही ठेवू शकत. हे सगळं बाजूला सारून आज एक नवी लिस्ट बनवायची आहे. सगळ्यात पहिली लिस्ट का बरं पहिल्या लिस्ट मध्ये कोण असेल अरुण सर सांगा. थोडं बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. बोलण्याचाच प्रयत्न करत होतो. हे सर्व सांगण्या अगोदर एक गोष्ट मला सांगायची आहे. काही दिवसापूर्वी माझं आयुष्य एकदम विचित्र पद्धतीत होतं. जेव्हा मी व्यवसाय सिरियस घेतला आता या 2-3 महिन्यानंतर तेव्हा मी जगण्याची पद्धत पण ऍक्च्युली बदलले. त्यात काही इन्स्पिरेशन मूवी मधला एक शब्द मला आठवतो आणि तो आता मी माझ्यासाठी वापरतो. उद्याचं मला माहित नाही पण आज मला जगायचंय आणि आज मला ते माझं पूर्ण करायचंय. पण हे मी रोज म्हणतो. एक चेंज करायचा अरुण सर तो म्हणजे सबसे पहिले मैं. सबसे पहिले मी. जर तुम्ही आजारी असाल लक्षात घ्या तुमच्या शरीरामध्ये आरोग्य नसेल माइंड मध्ये तणाव आणि चिंता असेल तर तुम्ही पूर्ण कुटुंबाला किंवा तुम्ही जिथे काम करताय तुमच्या व्यवसायात ज्या लोकांशी तुमचा संपर्क असतो जर तुमची एनर्जी डाऊन आहे तर तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकाल का. नाही. बरोबर आहे. आता म्हणून सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनात काय सगळ्यात पहिले आजपासून कोण राहील तुमच्या लिस्टवर. आणि थोडा अजून बोलू इच्छितो. आपल्या थॉट्सवर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. जर मी रोज विचार करायचो अरे माझा व्यवसाय होत नाही खूप कमी होतो मला लॉसेस येतात आणि घडायचं पण तसंच. ज्या वेळेला मी पॉझिटिव्ह थिंक करायला लागलो का नाही होईल आज आपला व्यवसाय छानच होईल आणि त्या दिवशी रिझल्ट पण चांगले आलेले आहेत. या पण गोष्टीचा म्हणजे अनुभव आलेला आहे मला. तिथून थोडंसं मग पॉझिटिव्ह विचार करूनच मी वाटचाल करतोय. माझा जर व्यवसाय सुरळीत चालला तर बाकीच्या गोष्टी पण माझ्या व्यवस्थित लाईनवर येणार. नक्की सर विचारांचा खूप मोठ्या लेवलवर परिणाम होत असतो आपल्या जीवनावर. थँक्यू तुम्ही मत व्यक्त केल्याबद्दल. तर आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे फर्स्ट मध्ये आपण असलो पाहिजे. माझ्यासाठी मी कारण जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे मी आनंदी असेल तर मी माझ्या कुटुंबाचं सगळं करू शकेन. सगळ्यात महत्वाचं आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे आपलं सध्याचं आयुष्य कसं आहे सभी दुनिया को खुश करना सारी मेरी जिम्मेदारी आहे. म्हणजे अख्ख्या जगातल्या आपण काम करतोय बॉस खुश झाला पाहिजे स्वतःचा व्यवसाय आहे तर आपले जे कलिग खुश झाले पाहिजे. एक गृहिणी आहे तर रोज एकदम पूर्ण परिवारातल्या लोकांना सगळ्यांना आनंदी ठेवलं पाहिजे. सगळं ओझं आपण आपल्यासाठी घेतलेलं आहे.
अरे दोस्तों, सबसे पहले खुद की खुशी, खुद की सेहत पर अगर ध्यान नहीं दोगे तो क्या आप 100% खुश रह पाओगे? जर तुम्ही आतून समाधानी नाही, विचार करा ना, ज्या दिवशी एखादी महिला घरात आजारी असते, घर पूर्ण अस्तव्यस्त होऊन जातं, होतं की नाही होत? एखादी महिला जर आजारी असेल आणि ती जर घर सांभाळणारी एकटी असेल तर पूर्ण घरामध्ये अस्तव्यस्त होतं. म्हणून आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. एखाद्या घराचा कर्ता पुरुष आजारी पडला, ज्याच्या भरोश्यावर पूर्ण कुटुंब चालतंय आणि तो जर आजारी पडला तर त्या कुटुंबामध्ये आर्थिक स्थितीचं नुकसान होईल. म्हणून लक्षात घ्या, सगळ्यात पहिले आपल्यासाठी आपण, आणि आपण आनंदी तर मग आपण 100% कुटुंबासाठी, समाजासाठी काहीतरी करू. आणि या सबकॉन्शियस माइंडला का बरं आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहेत? जसं आता ही मी तुम्हाला पीपीटी दाखवते, या पीपीटी मी इथे प्रोग्राम केल्या, लॅपटॉप मध्ये सेव्ह केलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला दाखवू शकते ना. अगदी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख जे काही अनुभवत आहे ते कळत नकळत आपणच केलेलं प्रोग्रामिंग आहे. आता ते कसं, सबकॉन्शियस माइंड एका सॉफ्टवेअर सारखं, एखाद्या रोबोट सारखं काम करतं की जिथे हे प्रोग्रामिंग केलेलं आहे. जसं आपण ते प्रोग्रामिंग केलेलं आहे त्या प्रोग्रामिंगला जसं डिस्प्ले करू, जी बटन, कोणी आनंदाची, आपण काय केलं, आपल्या आनंदाची रिमोट तर लोकांना वाटून ठेवलेच आहे. कोणी बर्थडे विसरला घरचा तर झाला आपला आनंदाचा रिमोट डाऊन. कुणी मॅरेज अॅनिव्हर्सरी विसरलं का जोडीदार, झाला तो दिवस आपण स्पॉइल करतो. लक्षात ठेवा, माइंडला रिलॅक्स ठेवायला शिका. जर आपला सबकॉन्शियस माइंड चांगला आणि वाईट त्याला काहीच समजत नाही. जसं तुम्ही सांगाल की ही गोष्ट चांगली आहे, एखादा व्यक्ती जर म्हणाल मी आजारी आहे, आजारी आजारी आहे, सबकॉन्शियस माइंड अरे याला आजार शब्द जास्त आवडतो काय, त्याला 2,000 देऊन द्या. इट इज द फॅक्ट. मन चिंती ते वैरी न चिंती, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मनाला सकारात्मक प्रोग्रामिंग करणं खूप गरजेचं आहे. हमारा हर एक विचार, जे काही तुम्ही विचार करता, जे ज्या पद्धतीचे पुस्तकं वाचता, जसे तुम्ही मूव्हीज बघता, जसे तुम्ही सिरियल बघता, अगदी तसं त्याच थॉट्स आपल्या माइंड मध्ये प्रोग्राम होत असते. मी काल उदाहरण सांगितलं मोबाईलच्या मुलांचं या क्लासमध्ये की कुठलं ते माहित नाही, तर मोबाईलचं जे उदाहरण सांगितलं, एक मुलगा अक्षरशः त्या फ्री फायर गेम पाहून पाहून त्याच्यातले काही ते मारधाड करणारे जे लोक आहेत त्यांच्यासारखा तो ऍक्शन करून बोलतो, तो आई वडिलांना ओळखतही नाही. त्याला फक्त ते कॅरेक्टरच माहिती आहे, एवढा त्याचं ब्रेन डिस्टर्ब झालेलं आहे आणि आता तो मुलगा ऍडमिट आहे. आता असं जर होत असेल तर लक्षात घ्या, त्यांनी जो सतत विचार माइंड मध्ये घेतला, त्याच्या सबकॉन्शियस माइंडने त्याची प्रोग्रामिंग केली आणि आता तो त्याच्या जीवनाचा भाग बनलेला आहे. आता म्हणून जसं नकारात्मक प्रोग्रामिंग होऊ शकते, तशीच आपण आपल्याला काय पाहिजे तशी पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग पण होऊ शकते. आणि म्हणून स्वतःला सांगायचंय, मग स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आणि आपले सवयी आणि आपण जे काही मनाला प्रोग्रामिंग करू तेच आपलं जीवन बनणार आहे. आणि म्हणून जो अफर्मेशन हा पार्ट मी तुम्हाला सांगितला, तर त्याच सूचना प्रॉपर लिहून झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्याबरोबर जर आपण सबकॉन्शियस माइंडला दिला तर सबकॉन्शियस माइंड एखाद्या अलादीनच्या चिराग सारखं आपल्यासाठी काम करणार आहे. तुम्ही जो विचार कराल तेच आपलं जीवन बनणार आहे. हमारी सोच ही हमारा जीवन है. जो विचार कराल तोच बदलेल, म्हणून सोच बदले तो जीवन बदलेगा. आणि माझा आयडियल जर कोणी असेल ना तर ते आहे शेतकरी. लक्षात घ्या, शेतकऱ्याला जर गहू पेरायचा आहे, गव्हाचं पीक काढायचं आहे, तर तो गहूच लावेल की नाही लावेल? कांद्याचं पीक काढायचं तो कांदा लावेल. मग आपल्याला आनंदाचं पीक लावायचं आहे जीवनामध्ये, यशाचं पीक लावायचं आहे, तर मग आपण कशाची पेरणी केली पाहिजे जीवनामध्ये? होत आहे का आपल्यासोबत सांगा? आपण पाहिजे आनंद आहे, पाहिजे यश आहे, पाहिजे पैसा आहे, पेरणी कशाची करतोय? मला तर यशच मिळत नाही, माझ्याकडे तर पैसाच टिकत नाही, माझे तर नातेवाईकच चांगले नाही, आणि आमचे हे आणि आमची ही तर कोणाचीच चांगली नाही. बरोबर? पार्ट ऑफ जोक. ठीक आहे. असे जे अफर्मेशन काउन्सिलिंग मध्ये असतात ना केसेस, मला रोज ऐकून घ्यावं लागतं, म्हणून सांगते. मग कुणाचे हे चांगले आहेत तर मग ना बाकीचे नातेवाईक चांगले नसतात, जे दोघं चांगले आहेत तर मुलं चांगले नसतात. तर लक्षात घ्या, आजपासून आपल्याला एक नवा विचार, जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते, आणि ज्या गोष्टीला तुम्ही एनर्जी देता
तो तुमच्या जीवनाचा भाग बनते. म्हणून आपली एनर्जी प्रत्येक क्षण कुठे गेली पाहिजे? व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे? आनंद, सुख, समाधान, त्याच्यानंतर ऐश्वर्य, या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे जीवनात पाहिजे आहे, तर म्हणून स्वतःला पेरणी पण त्याच विचारांची करायची आहे आणि ती पेरणी अफर्मेशनच्या माध्यमातून करायची आहे. जसे विचार, जसे अफर्मेशन तुम्ही जीवनाला द्याल, तुम्हाला काही दिवसात असं लक्षात येईल की ओव्हरऑल, म्हणजे मला नेहमी जर स्टुडंटचा फोन येतो म्हणतात, मॅडम थोडा आधी तुमचा क्लास जॉईन केला असताना तर खूप छान झालं असतं. का? तर म्हणते की जे विचार लोक, आमच्या घरचं वातावरण खूप चांगलं झालं. मग विचारावं लागतं की लोक बदलले की तुम्ही? नाही मॅडम, माझा रागच कमी झाला. तर लक्षात घ्या, म्हणजे एक छोट्याशा 5-6 वर्षाच्या मुलांनी सांगितलं, मॅडम तुम्ही माझ्या आईला काय शिकवलं? माझी आईने आता रागरागच करत नाही. एक छोट्याशा 5-6 वर्षाच्या मुलांनी त्याच्या आईने फोन केल्यानंतर म्हणे मॅडमशी बोलायचं आहे म्हणून त्यांनी फोन घेतला, बोलले माझ्याशी. अजून एक गंमत सांगते. एक रिटायर्ड झालेले कपल होते माझ्याकडे क्लासला. त्या मॅडम क्लास करत होत्या. आमचा रेकी लेवल 1, 2, 3 तिन्ही बॅचेस संपल्या आणि तिन्ही बॅचेस संपल्यानंतर सरांचा फोन आला मला आणि त्या सरांनी म्हणजे त्या मॅडमच्या हसबंडचा फोन आला, म्हणे मला एक तुमच्याशी बोलायचं आहे म्हणे. आता बोलायचं आहे म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे? तर मी म्हंटल की ठीक आहे, द्या म्हंटल फोन. तर त्यांनी सांगितलं की मॅडम, मी जे आयुष्य रिटायरमेंट पर्यंत जगू शकलो नाही, आज रिटायरमेंट नंतर आम्ही दोघं खूप आनंदात जगत आहे. ही पॉझिटिव्हिटी फक्त तुमच्या क्लासमुळे आली. का? तर दोघांमध्ये जे काही वाद किंवा मॅडमचा स्वभाव थोडासा गरम असल्यामुळे जे काही वाद होत होते, ते आता रिटायरमेंट नंतर एकदम शांत आणि त्यांच्या प्रेमाचं वातावरण जीवनामध्ये निर्माण झालं. तर लक्षात घ्या, जशी एनर्जी तुम्ही तुमच्या जीवनाला द्याल, तसाच रिझल्ट आपल्या जीवनामध्ये येणार आहे. सो आपल्याला करायचं काय आहे? आज से खुद का बेस्ट फ्रेंड बनना है. स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. आजपासून काय करायचं आहे? स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. आपल्या 24 तासाचं प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. कारण सगळे यशस्वी आणि अयशस्वी लोकांकडे काय असतो? जगण्यासाठी हाच फक्त 24 तास असतो, 24. कोणाकडे आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान दिलं, एवढं सारं त्यांनी एज्युकेशन घेतलं. कलाम सरांनी मिसाईल मॅन होते, देशाला रॉकेट दिला. किंवा मोठ्या मोठ्या व्यक्तींनी, जसं आता धीरूभाई अंबानींनी एवढी मोठी इंडस्ट्री उभी केली. या सगळ्या लोकांकडे 24 तासापेक्षा जास्ती वेळ होता का? 1 सेकंदही आपल्यापेक्षा जास्ती नव्हता. तो रस्त्यावरचा भिक्षकरी असेल की एखादा रिक्षा चालक असेल की मोठ्या कंपनीचा मालक असेल, प्रत्येकाकडे 24 तास आहे. आणि या 24 तासाचं जसं आपण प्लॅनिंग करतो, अगदी तसंच आपलं जीवन बनत जातो. म्हणून आपण जशी एनर्जी आपल्या जीवनाला देऊ, तसंच आपलं जीवन बनणार आहे. यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही ते मॅग्नेट आहात. जसं तुम्ही स्वतःला एनर्जी द्याल, तसंच तुम्ही बनणार आहे. मग आजपासून जीवनाला एनर्जी कशी द्यायची? पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. काय करणार? टाइप इन चॅट बॉक्स. आपण आपल्या जीवनाला कशी एनर्जी देणार? पॉझिटिव्ह साठी P, निगेटिव्ह साठी N. अगदी शॉर्टकट मध्ये, फास्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, सगळ्यांनी P म्हटलेलं आहे, पुढे जायला हरकत नाही. आता जीवनात जगत असताना नेहमी 3 गोष्टी आपल्या समोर येतात. हे करायचं आहे, इथे जाऊ, तिथे जाऊ, तिथे जाऊ. म्हणजे मला डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट. आपल्याला निर्णय क्षमताच नसते, निर्णय घेता येत नाही की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीची पॉझिटिव्हिटी आणायची आहे, हे पहिले आपल्याला ठरवायचं आहे. आणि इथून पुढला प्रत्येक क्षण कसा जगायचा आहे? आज लिहून घ्या, सर्वोत्तम सुख ही हमारा जीवन है, पर आज से मैं उसका स्वीकार करने के लिए रेडी हूं. सर्वोत्तम सुख ही हमारा जीवन आहे. स्वतःसाठी म्हणायचं आहे, सर्वोत्तम सुख हेच माझं जीवन आहे आणि याचा मला स्वीकार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी या 5 लाईन ज्या कलाम सरांनी सांगितलेल्या आहे, घरी प्रिंट करून लावून ठेवा. येता जाता घराच्या सगळ्यांना दिसल्या पाहिजे असं प्रिंट करून लावा. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. या लाईन स्वतःला रोज सकाळी आरच्या समोर उभं राहून म्हणायचे आहेत, कंपल्सरी. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं त्याचं. आय एम सॉरी,
सॉरी याच्या नंतरचं आहे आय एम सॉरी वाला पोएम. सध्या आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. आजचा दिवस हा माझा आहे असं अफर्मेशन आपल्याला स्वतःला द्यायचं आहे. काढला का स्क्रीनशॉट? झालाय लिहून? ओके. आता याच्यानंतर ही एक वैश्विक प्रेयर जी रोज आपल्याला करायची आहे आजपासनं कंटिन्यू, हो'ओपोनोपोनो प्रेयर. या प्रेयरचे नुसतं क्लासेस 5,000-5,000 रुपये एका दिवसाचे सेशन जे घेतले जातात, ही प्रेयर समजावून सांगण्यासाठी 3 तासाचं सेशन असतं हो'ओपोनो प्रेयर शिकवायचं आणि त्या प्रेयरसाठी 5,000-5,000 रुपये फी असते. पण मी त्या पोयमचा या प्रेयरचा सार तुम्हाला सांगते, ते म्हणजे रोज स्वतःला म्हणायचं आहे आय एम सॉरी. का बरं? कळत नकळत जर माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील त्यासाठी मी सॉरी म्हणते. प्लीज फॉरगिव्ह मी. त्यासाठी ज्यांच्याकडसाठी माझ्या त्या चुका झाल्या आहेत त्याच्यासाठी मी माफी मागते. आणि थँक्यू. थँक्यू कशासाठी? दीपाली मॅडम, मी तुम्हाला 2 करोड देते, मला तुमचे 2 डोळे पाहिजे, द्याल का हो? अनम्यूट करा, सांगा बरं. बोला मॅम. 2 करोड देते, 2 डोळे पाहिजे, भेटतील का? नाही. 1 करोड मध्ये 1 हात. काहीच नाही. किती करोड दिले तरी शरीराचे सगळे चांगले पार्ट माझ्याजवळ आहेत, ते तसे छान आहेत. मग या शरीराला आजपासून थँक्यू म्हणायचं. बरोबर. पण ठीक आहे, लक्षात नक्की. घ्या जे जे आपल्याकडे चांगलं आहे सगळ्यांसाठी, की जे जे त्या क्रिएटरनी आपल्याला चांगलं दिलेलं आहे त्याच्यासाठी आजपासून थँक्यू म्हणायला सुरुवात करा. हे देवा, लोकांना डोळे आहेत, लोक बघू शकत नाही, कान आहेत, लोक ऐकू शकत नाही, तोंड आहे, लोक बोलू शकत नाही, आणि माझ्या शरीराचे जर सगळे ऑर्गन व्यवस्थितरित्या काम करत आहे, मी माझ्या पायाने चालू शकतो, हाताने सगळे काम करू शकत आहे, तर त्याच्यासाठी थँक्यू. आज मनापासून एकदा थँक्यू म्हणा त्या क्रिएटरला, की लक्षात घ्या बऱ्याच वेळा आपलं वेगळं स्वप्नांचं जग असतं, पण आज जर आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाप्रती जर कंप्लेंट असतील ना, लक्षात घ्या, जर आपल्या मनामध्ये कंप्लेंट असतील, जो जिंदगी आप जी रहे वो किसी का सपने का जीवन है. आज तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, पण कुणाचं तरी उघड्या रस्त्यावर झोपणाऱ्याचं भाड्याचं घराची एक खोली हे स्वप्न आहे. आज तुम्ही भाड्याच्या घरात राहताय, तुमचं स्वप्न स्वतःचं घर असेल, लक्षात घ्या, तर जे स्वतःच्या घरात राहताय ना, भले उसका लोन दे रहे हो आप हर महीने, पण लक्षात घ्या की एक भाड्याच्या घरात राहणारा स्वतःच्या घराचं स्वप्न पाहून राहिलेला आहे. म्हणून जे जीवन तुम्ही जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं आहे. तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, सायकलवाला तुमच्या 2 व्हीलर कडे बघतो की माझ्याजवळ काश 2 व्हीलर असती. जर तुमच्याकडे कार आहे तर तो 2 व्हीलर वाला बघतो की काश माझ्याकडे एक 4 चाकी असती, ज्याच्यात मी माझ्या पूर्ण परिवाराला घेऊन फिरायला गेलो असतो. अगदी एक कारवाला विचार करतो, छोटी कारवाला, की माझ्याकडे मोठी गाडी असती. आणि म्हणून लक्षात घ्या की तुम्ही जे जीवन जगताय ना, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय, आणि म्हणून जे तुमच्याकडे आहे ते खरोखर खूप सुंदर आहे. तर जेही आपल्याकडे आहे त्याच्यासाठी आजपासनं थँक्यू म्हणायला शिका. कारण जेव्हा ती गोष्ट, आज आपण आपल्या मुलांवर हात उचलतो, हा चुकलं तर शिक्षा करणं गरजेचं आहे, त्यांच्या शिस्तीसाठी ते भाग आहे, पण त्या मुलांना सुद्धा रिस्पेक्ट आणि प्रेम द्या. प्रेम करतो, लक्षात घ्या, मी काल काय बोलली, आई वडील मुलांना प्रेम करतात, पती पत्नीला प्रेम करतात, प्रत्येकाचं एकमेकांवर प्रेम असतो, पण त्या प्रेमाचा संवाद जो म्हणतो ना की सहभावनापूर्वक संवाद, आपल्या मनातल्या भावना आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम नाहीये. आपल्या संवादात ती ताकद नाहीये की आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतील, आणि म्हणून कुटुंबामध्ये प्रॉब्लेम होतात. म्हणून जेही नाते आपल्या जीवनात आहे, प्रत्येक नात्यासाठी रिस्पेक्ट करा. जर तुम्ही रिस्पेक्ट केला तर त्या जीवनाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने, अधिक पॉझिटिव्हिटी आणि अधिक सक्षमतेने पुढे नेऊ शकणार आहे. तर जे आहे आपल्याकडे त्याला थँक्यू म्हणायला शिका, आणि आय लव्ह यू. म्हणजे स्वतःला प्रेम करा, निसर्गाला प्रेम करा, आणि याच्यासोबत एक मी वाक्य केलेलं आहे, ते म्हणजे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कळत नकळत माझ्याकडनंही काही चुका झाल्या असतील त्याच्यासाठी मी स्वतःला माफ करत आहे. आज ही पण प्रेयर आपल्याला रोज म्हणायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि भगवान बुद्धांनी सांगून गेलेले आहे,
हमारे विचार, विचार करा, एक राजपुत्र होते आणि राजपुत्र असून सुद्धा सगळा संसार आणि राज्य असवा म्हणजे त्यांचं इतकं सोनेरी आयुष्याचा त्याग करून जगाला काहीतरी विचार देण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. 12 वर्ष अन्न पाण्याशिवाय. तर त्यांच्या विचाराचं आहे की हमारा विचार ही हमारा जीवन आहे. त्यांनी काय सांगितलंय, आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असतं. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, व्हॉट वी थिंक वी बिकम. जसं आपण विचार करू तसा आपण बनणार आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ टुडे. आजपासून आपल्याला आपल्या सकारात्मक जीवनाची नवी सुरुवात करायची आहे आणि हीच सकारात्मक सुरुवात आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यापर्यंत नेणार आहे. उद्या रेकीचा क्लास सुरू करण्याच्या आधी आपण शिकणार एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन. पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये तुमच्या मनावर जो काही पास्टचा ताण आहे तो ताण पूर्णपणे डिलीट करण्यासाठी एक पॉवरफुल मेडिटेशन आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे त्या मेडिटेशन साठी. जर तुम्ही 2-3 घरामध्ये बाकीचे लोक आहेत जे क्लासला नाही बसत आहे तर कृपया अशा जागी बसा की बाकीच्यांच्या आवाजाचं आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही. कारण या मेडिटेशन मध्ये जर तुम्हाला रडायला येतं, बहिणे दो, काही म्हणजे ज्या वेगवेगळ्या एनर्जीज तुम्हाला फील होणार आहे आणि एक स्वच्छ आणि कोरी पाटी घेऊन आपण रेकीच्या क्लासला सुरुवात करणार आहोत. तर उद्या आपला रेकीचा पाठ चालू होईल. आता आपण 2 दिवस सबकॉन्शियस माइंड बघितलं, तर उद्याच्या सेशन मध्ये आपण ऍक्च्युअल रेकी काय असते त्याला पुढचे 8 दिवस समजून घेणार आहे. मध्ये तुमचं अट्युनमेंट आणि ऍक्टिव्हेशन दोन्ही गोष्टी होईल. तर तेही घेण्याच्या आधी, ती पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करण्याच्या आधी पहिले आपल्याला पास्ट डिलीट करायचा आहे, जो आपल्याला वर्तमानातल्या क्षणांचा आनंद घेण्यापासून थांबवतोय. अशा सर्व नकारात्मक एनर्जीला आपण उद्याच्या सेशन मध्ये डिलीट करणार आहे. तर मिस करू नका. खूप पॉवरफुल आणि खूप छान वाटणार आहे. तर फक्त 1 ग्लास पाणी पिऊन शांत जागी बसायचं आहे. बसताना तुम्ही मला रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. इथपर्यंत तुम्ही मला दिसले पाहिजे. या पद्धतीने उद्याच्या सेशनला कॅमेरा सेट करून बसायचंय. एवढी काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे आणि वेळेवर हे करा, कारण कॅमेरा सेट करण्यात भरपूर वेळ जातो. कारण जवळपास म्हणजे आज 284 लोक आहेत क्लासमध्ये. तर लक्षात घ्या, म्हणजे 200 किती मगाशी 292 लोक होते आणि आपल्याकडे लिमिट आहे फक्त 300 स्टुडंटची. ऍट अ टाइम एका बॅच मध्ये मी 300 स्टुडंट ठेवू शकते. त्याच्यामुळे वेळेवर जॉईन करा. असं नको व्हायला की वेटिंगवर राहाल आणि मग तुम्हाला बॅच अटेंड करायला भेटणार नाही. ठीक आहे, म्हणजे आज जर 9 लोक वाढले असते, 8 लोक वाढले असते तर बाकीचे लोक वेटिंगवर असते. तर उद्या वेळेवर जॉईन करा, कारण मी तुम्हाला ऑन टाइम क्लास याच्यासाठी सुरू करू शकते, कारण 2 ते 3 ही माझी बॅच असते. आता 3 ते 4 तुमची आहे, 4 ते 5 सेकंड लेवल, थर्ड लेवलची बॅच आहे, 5 ते 6 सेकंड लेवल आहे. त्याच्यानंतर माझं मनीरेखीचा क्लास आहे. अशा माझ्या कंटिन्यू बॅचेस चालू असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण तुमचे जे काही हँडरेज आहेत ना, तुम्हाला प्रॉमिस करते की ज्या दिवशी आपला शेवटचा क्लास असतो सगळे प्रश्न लिहून ठेवत चला. मी शेवटच्या दिवशी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. पण आता मला वेळेची मर्यादा आहे, कारण नेक्स्ट बॅच सुरू करायची आहे. सो आज आपण इथे थांबू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा आपला अफर्मेशन कशा लिहायच्या हा टॉपिक राहिलेला आहे. तो मी उद्या पहिल्या 5 मिनिटात कंप्लीट करणार, मग आपण मेडिटेशन कडे वळणार. तर त्याच्यामुळे अफर्मेशन कसे लिहावे, पण सगळ्यांनी अफर्मेशनवर वर्क करा, कारण जसा विचार आपण करू तसंच आपलं लाईफ पण बनणार आहे. सो थिंक पॉझिटिव्ह. थँक्यू व्हेरी मच. परत मला तुमच्याकडनं एक गिफ्ट हवंय. ते गिफ्ट आहे की ऍक्च्युअल तुम्हाला कसा क्लास वाटला, फीडबॅक द्यायला कंजूसी करू नका, कारण त्याच्यातनं मलाही डेव्हलप करायला मदत मिळते आणि तुम्हाला ऍक्च्युअल काय द्यायचं आहे याची पण मला माहिती मिळते. सो आज संध्याकाळी ग्रुप ओपन झाल्यावर नक्की आपलं शेअरिंग करा. तोपर्यंत आपला आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. परत भेटू याच नव्या ऊर्जांनी उद्या दुपारी 3 वाजता. थँक्यू.